हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. संगीताज किचन वाइब्स मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. चला तर बघूया आजची रेसिपी कुठली ते. आज आपण ह्या पद्धतीने उपवासाचे बटाट्याचे पराठे आणि कोशिंबीर करणार आहोत. सगळ्यांना नवरात्राच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मी आज उपवासाचीच एक रेसिपी घेऊन आलेली आहे. उपवासाचे आपण बटाट्याचे पराठे करून दाखवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. मी इथे मध्यम आकाराचे 5-6 बटाटे घेतलेले आहे. उकडून साल काढून ठेवलेले आहे. आपण कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी काकडी सोलून ठेवलेली आहे. दही घेतले आपण. मी इथे दाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. आमचूर पावडर आहे. आलं किसून घेतलेलं आहे. जिरे आणि हिरवी मिरची आपण क्रश करून घेतलेली आहे. मीठ आहे, कोथिंबीर आहे. एवढं आपण घेतलेलं आहे साहित्य. आता आपण सर्वप्रथम साबुदाणा छान भाजून घेणार आहोत पॅन मध्ये. आता आपण साबुदाणा छान भाजून घेणार आहोत. खूप पण नाही भाजायचं आपल्याला, फक्त त्याचं मॉइश्चर कमी करायचंय आपल्याला. किंचितच आपल्याला 1 मिनिटच चांगला भाजून घ्यायचा आहे. आणि हे आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेणार आहोत. असं करून घेऊया आपण. आता आपला साबुदाणा चांगला भाजलेला आहे. आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण साबुदाणा चांगला बारीक करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता असा बारीक करायचा. आता आपण बटाटे जे आहेत ते आपण खिसणीने खिसून घेणार आहोत. बारीक जी साईज आहे ना त्याने आपण खिसून घेणार आहोत. असे सर्व बटाटे खिसून घेऊया आपण. बघू शकता असे. असे खिसून घेऊया. आता आपण बटाटे छान खिसून घेतलेले आहेत आणि आपण काकडी सुद्धा कोशिंबीरची खिसून ठेवलेली आहे. आता आपण हे मस्त पीठ मळून घेऊया आपलं बटाट्याच्या पराठ्याचं. आता ह्यामध्ये आपण सर्वप्रथम हिरवी मिरची आणि जिऱ्याची जी आपण भरड केली होती ती घालूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. मी 1.5 चमचा केली होती. आलं खिसलेलं घालूया 1 चमचा. आमचूर पावडर घालूया अर्धा चमचा. मीठ चवीनुसार घालूया. दाण्याचा कूट घालूया 3 चमचे. मी जाडसरच भरड करून घेतली होती दाण्याची कुटाची. आणि कोथिंबीर पण आपण घालणार आहोत. चांगली भरपूर घालायची कोथिंबीर. तुम्ही खात असेल तर घाला कोथिंबीर, नसेल घातलं तर काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शनल आहे. आता ह्यामध्ये आपण जे बारीक केलेले साबुदाणे ते घालूया. त्याचं पीठ करून घेतलं होतं मिक्सरला आपण. आपल्याला हे सर्व आधी बटाट्यात मॉइश्चर असतं, आपण उकडून घेतले त्यातच आपल्याला हे करून घ्यायचे. लागलं तरच पाण्याचा हात लावायचा आहे आपल्याला, नाहीतर आपल्याला ह्याच्यातच छान मळून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता सर्व एकत्र असं मस्त छान मळून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे आपले बटाट्याचे पराठे अगदी छान उत्तम होणार, चविष्ट. आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही. लागलं तर घालायचंय. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही पाणी लागेल तोपर्यंत आपण हे छान मळून घेऊया बटाट्याच्या ह्याच्यातून. लागलं तर मग थोडं पाणी घालूया आपण, कारण आपल्याला हे खूप पण सैल नाही करायचंय. असं चांगलं मळून घेऊया.
तुम्ही बघू शकता कसं पीठ मी मळून घेतलेलं आहे आपल्या बटाट्याच्या पराठ्याचं. मला एक वाटी पाणी लागलेलं आहे मळायला. हे बघा असं मळून घेतलंय मी चांगलं पीठ. आता आपण याचे पराठे करून घेऊया. आता पराठे करूया आपण. आता आपण गोळा करून घेऊया. आपल्याला किती मोठा करायचा आहे त्यानुसार पराठा. तुम्ही बघू शकता चांगला मळून घ्यायचा हातावरच चांगला. हे बघा आपण पेपरवर करणार आहोत. सर्वप्रथम आपण शेंगदाण्याचं तेल लावणार आहोत पेपरला. त्याच्यावर आपण दुसरा पेपर ठेवूया आणि अलगद आपण हे करूया, लाटूया. तुम्ही बघू शकता पिठीचा वापर नाही करणार आहे मी. असेच लाटून घेऊया आपण. आता आपले लाटून झालेलं आहे. आपण काय करणार, पिझ्झा कटरनी त्याला गोल शेप द्यायचा, कारण ते तडा जातात ना याच्या, थोडे थोडे असे क्रॅक जातात करताना. त्याच्यामुळे आपण काय करणार, त्याला शेप देण्यासाठी पिझ्झा कटरनी कट करून घेणार. ताटाने करण्यापेक्षा पिझ्झा कटरनी छान होतात. आता आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आता सर्वप्रथम मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. सर्वप्रथम आपण ह्याला लावून घेऊया, नंतर आपण तुपात छान करून घेणार आहे. शेंगदाण्याचं तेल लावून घेऊया आपण. हे बघा असे मस्त करून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही. ते आपली एक साइड होती तोपर्यंत आपण दुसरा करून घेऊया. चांगले खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला. दुसरा पण आपण इथे करून घेऊया. असे सोपे पडतात करायला. दोन्ही साईडने प्लास्टिक ठेवायचं, एक खाली आणि एक वर. खाली तेल नाही तर तूप, तुम्ही जे लावायचं ते लावू शकता. मी शेंगदाण्याचं तेल, उपवासाला माझे पण 9 दिवस उपवास असतात, त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं तेलच आणलेलं आहे, त्याच्यामुळे मी तेच वापरते. आता आपण पिझ्झा कटरनी कट करून घेऊ. ताटाने करण्यापेक्षा हे सोपं पडतं. आता बघूया तिकडे आपलं कसं झालेलं आहे पराठा. पलटी करूया आपण. बघू शकता किती सुंदर झालाय. आता आपण ह्याला तूप लावून घेऊया. साजूक तूप दोन्ही साईडनी. चांगलं भाजूया आपण. क्रंची बघू शकता तुम्ही.
कसं झालंय जवळून आपले बटाट्याचे पराठे आपण दोन्ही साईडने छान करून घेऊया। बघा किती सुंदर झालेले आहेत। आपण ह्याच्याबरोबर छान अशी कोशिंबीर करणार आहोत आणि कोशिंबीर बरोबर खायचेत। तुम्ही सुद्धा करा, असे लाटून करण्यापेक्षा असे सोपे पडतात आणि त्याला पिठी वगैरे काहीच लागत नाही लावायला। आहे आपण पीठ मळलं ना त्याच्यातच आपल्याला करता येतात। सुंदर बघा किती छान कलर आलाय। असं दोन्ही साईडला प्रेस करत करत चांगलं भाजून घ्यायचं। आता आपण काढून घेऊया। बघू शकता तुम्ही आपला पराठा तयार। असंच आपण दुसरा करून घेऊ, भाजून घेऊया दुसरा सुद्धा। बघा किती सिंपल सोपी पद्धत, मी सोप्या पद्धतीतच दाखवलेला आहे। मस्त करून घेऊया हा सुद्धा। आता ह्याला पण चांगलं तूप लावून घेऊया आपण दोन्ही साईडनी। तुम्हाला तेल लावायचं तर तेल पण लावू शकता, मी तूपच लावते कारण छान लागतात तुपाने। बघा कसे फुगलेत। मस्त झालेत। हे पण काढून घेऊया आपण। असे आपण सर्व करून घेऊया बटाट्याचे पराठे। आता इथे पण मी लाटून ठेवलेला आहे। इथे दाखव। अगदी हलकं हाताने करायचं, खूप पण नाही, अगदी हलका पेपर फक्त फिरवायचा आहे। बघा काहीच प्रेस बिलकुल करायचं नाही, लाटणं इझी होतात। मी सोप्या पद्धतीत करून दाखवलेले आहेत आणि चवीने सुद्धा मस्त भन्नाट झालेले आहेत, कारण आपण इतके छान वापरलेले आहेत त्यात मसाले। कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, जिरे, दाण्याचा कूट, आमचूर पावडर। बघू शकता तुम्ही मस्त झालेले टेस्टी। किती इझी आहे, ताटाने करण्यापेक्षा हे असे पटकन होतात। असे आपण सर्व करून घेऊया आता। बघू शकताय बघा किती सुंदर झालेले आहेत। तुम्हाला बटर लावायचं तर तुम्ही बटर सुद्धा लावू शकता। असं केलं की कसं जरा छान आवर्जून खातात, घरातले सर्वच खातात। आपणही खातो उपवासाला आणि बाकीची मंडळी घरातली जी असते ते सुद्धा खातात आवडीने। उपवासाचे बटाट्याचे पराठे अप्रतिम, सुगंध तर इतका घरभर मस्त सुटलेला आहे। छान झालेले आहेत आपले पराठे। तुम्हाला आवडले का? आवडले असेल, तुम्ही बघत असाल तर पटकन एक लाईक करा। कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।
असेच मी सोपे पदार्थ पटपट होणारे पण चविष्ट असे दाखवणार आहे संगीताच किचन वाईब्स मध्ये। चला तर आता आपण उरलेले सर्व करून घेऊया। मग आपल्याला कोशिंबीर पण करायची आहे। आता आपण कोशिंबीर करणार आहोत। काकडी मी दाखवली तुम्हाला खिसून मगाशीच। आता आपण त्याच्यासाठी फोडणी करून घेणार आहोत। फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी। गॅस बारीक केलाय। तोपर्यंत आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार। साखर घालूया आपल्या आवडीनुसार। आपण किती आपल्याला आवडतं गोड त्यानुसार। दाण्याचा कूट घालूया 2 चमचे मोठे। दही घालूया आपण 2 चमचे। चांगलं मिक्स करूया। आता आपण तेल गरम झालं असेल आपलं। तेल गरम झालं आता आपलं। आपण गॅस बंद करून घेऊया। ह्यामध्ये हिरवी मिरची घालूया। एक आधीच घेतली होती मी। आणि अर्धा चमचा जिरं। 1 चमचा तेल घेतलं होतं मी पोहेचा चमचा आपला। आणि चांगलं मस्त ह्याच्यामध्ये फोडणी आपण कोशिंबीर घालून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही मस्त आपले बटाट्याचे पराठे। आणि त्याच्याबरोबर ही अगदी कोशिंबीर आपण केलेली आहे उपवासाला काकडीची। तिखट, गोड, आंबट। अशा पद्धतीने आपण छान आज उपवासाचे स्पेशल बटाट्याचे पराठे करून दाखवलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर आपण कोशिंबीर केलेली आहे। ही सुद्धा अगदी अप्रतिम। आणि बटाट्याचे पराठे आणि कोशिंबीरचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे। तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा। पराठे सुद्धा बघा तुम्ही किती मस्त फ्लफी झालेले आहेत। बघा तुम्ही बघा किती सुंदर झालेले आहेत। आणि अगदी अप्रतिम लागणार। टेस्ट सुद्धा अगदी खूप सुंदर झालेली आहे। तुम्ही सुद्धा असेच करून बघा। तुम्हाला सुद्धा आवडतील आणि घरातल्यांना सुद्धा आवडेल। रोज तेच उपवासाचे फराळाचं करून कंटाळा येतो। एक दिवस असं जरा चेंज म्हणून हे छान पोटभरीचं असे मस्त पराठे मी तयार करून दाखवलेले आहे। पोटही भरणार आणि मनही तृप्त होणार। अशा पद्धतीने मी करून दाखवलेले आहे। तुम्हाला आवडले असेल तर संगीताच किचन वाईब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये छान मला सांगा तुम्हाला आवडले की नाही। थँक यू।